नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज श्रावणी शनिवार आहे. आज माझा उपवास आहे. त्याच्यासाठी आपण नैवेद्याचं ताट तयार करूया. त्यासाठी मी आज पनीर मसाला बनवत आहे. घरच्या साहित्यामध्येच बनवते. अगदी सोपी रेसिपी आहे. आपण बघूया. त्याच्यासाठी मी कढईत तेल तापायला ठेवलं आहे. हे 2 मोठे कांदे हलके असे गुलाबी होईपर्यंत भाजून घेऊया. मीठ घालूया म्हणजे कांदा लवकर फ्राय होईल. कांद्याचा गुलाबी रंग असा हलकासा गुलाबी रंग झाला की आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालूया. हे 2 मी टोमॅटो घेतले आहे. माझ्याकडे ही आलं लसूणची पेस्ट आहे. ती पण आपण त्याच्यामध्ये चांगली फ्राय करून घेऊया. तुमच्याकडे आलं लसूणची पेस्ट नसेल तर तुम्ही लसूण आलं पण काप करून छोटे छोटे घालू शकता याच्यामध्ये आणि फ्राय करू शकता. हे आता चांगलं भाजून झालं आहे. एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड झाल्यावरती वाटून घेऊया. आपला मसाला वाटण थंड होतोय तेपर्यंत आपण हे पनीरचे पीस करून घेतले आहे ते आपण जरा तेलामध्ये फ्राय करून घेऊया. आता आपण भाजी फोडणीला देऊया. त्याच्यासाठी तेल गरम झालं आहे. मोहरी घालूया त्याच्यामध्ये. जिरं, हिरवी मिरची, तेजपत्ता, हिंग आणि हे आपण बनवलेलं वाटण. पाणी पाणी नाही घालायचं वाटण वाटताना. असंच वाटून घ्यायचं. हे चांगलं परतून घेऊया. हे वाटण चांगलं फ्राय झालंय. आपण आता त्याच्यामध्ये मसाले घालून घेऊया. थोडीशी हळद, हे काश्मीरी लाल तिखट आहे, हे घरगुती लाल तिखट आणि थोडा गरम मसाला. हे मिक्स करून घेऊया सगळे मसाले. आता ह्याच्यामध्ये आपण 2 चमचे दही घालूया. त्याच्याने एक ग्रेव्हीला ना असं घट्टपणा येतो. दही नसेल तर तुम्ही बेसन भाजून घालू शकता. म्हणजे कसं पनीर मसाला असा थोडा घट्ट होतो त्याच्याने. दही चांगलं ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. काही सर्व मसाले मिक्स झाले की आपण ह्याच्यामध्ये गरम उकळतं पाणी घालूया.
त्याला उकळ आली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये पनीर घालून घेऊया. पनीर मसाला रेडी आहे. आपण कोथिंबीर घालूया वरून थोडीशी. पनीर मसाला आपला तयार आहे. आता आपण सुक्या शेवया करणार आहोत गोड, त्या पण बघूया. शेवया बनवायला आपण एक टोप ठेवला आहे, त्याच्यामध्ये तूप गरम करायला ठेवलं आहे. या रेडीमेड शेवया त्या आपण त्याच्यामध्ये 1 मिनिट फ्राय करून घेऊया तुपामध्ये. जास्त नाही फ्राय करायचं, असंच फक्त तुपामध्ये 1 मिनिट परतून घेऊया. आणि मी इथे एका साईडला दूध गरम करायला ठेवलंय. गरम दूधच ह्याच्यामध्ये घालायचं. दूध जास्त नाही घालायचं, तर शेवया सॉफ्ट होतील ना एवढंच दूध घालायचं, नाहीतर त्या शेवया पातळ होतील. आपल्याला सुक्या शेवया बनवायच्या आहेत, म्हणून थोडंसं दूध आपल्याला लागेल तेवढं घालायचं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये साखर घालूया. जसं आपल्याला गोड लागेल तसं, कोणाला गोड कमी पाहिजे असं, कोणाला जास्त हवं असतं तसे आपण साखर घालूया. मी इथे हे मोठे चमचे असे 4 साखर घातली आहे. आणि जायफळ आणि वेलचीची बारीक केलेली पूड घालूया आणि हे मिक्स करून घेऊया. तर आपण ह्याच्यामध्ये ना 1 चमचा मिल्क पावडर घालूया. त्याच्यामुळे ना ह्या शेवयांना एक मस्तपैकी चव येते. अजून थोडा अर्धा चमचा घालते. तर हे मिक्स करून घेऊया चांगलं. आता ह्याच्यात आपण ड्रायफ्रुट्स टाकूया, काजू आणि बदाम. हे तुम्ही तुपामध्ये थोडेसे असे तळून पण घेऊ शकता. मी असेच टाकले आहेत. आपल्या शेवया ह्या रेडी आहे, तयार आहेत. आता आपल्या शेवया ह्या तयार आहेत. आता आपण अळूवडी करतोय. अळूवडी फ्राय करतोय, पण ते एक वेगळ्या पद्धतीमध्ये करतोय. हे बघा, ही अशी अळूवडी माझी बनवलेली होती. ते असे मी छोटे छोटे पीस करून घेतले त्याचे, आणि ते आपण फ्राय करूया. त्याच्यासाठी लसूण घेतली आहे. गार्लिक अळूवडी आपण बनवतोय. बघूया ती रेसिपी कशी बनवायची आहे ती. त्याच्यासाठी मी हा फ्राय पॅन गरम व्हायला ठेवला आहे. त्याच्यामध्ये आपण 1 चमचा तेल घालूया. तेल गरम झालंय, त्याच्यामध्ये आपण ही लसूण घालूया. गार्लिक अळूवडी आहे म्हणून जरा लसूण जरा जास्तच घ्यायची. अशी 2 मिनिटं नाही,
2 सेकंद अशी परतायची आणि लगेच त्याच्यामध्ये अळूवडी घालायची. नाहीतर तुम्ही लसूण फ्राय करून घ्याल नंतर अळूवडी घालाल तर ती लसूण ना करपते आणि त्याला करपल्याचा वास येतो. त्याच्यामध्ये ही अशी अळूवडी दोन्ही पण एकत्र घालून फ्राय करायची. त्याच्यावरती थोडं आपण मीठ घालूया. थोडंसं मीठ. आळूवडी आपण करताना तर मीठ घालतोच, पण थोडंसं असं वरून, कारण की लसूण पण आहे ना त्याच्यामध्ये, म्हणून चवीपुरते थोडंसं मीठ घालून परतत राहायची ती सारखी. आणि स्लो गॅसवरतीच करायचं, नाहीतर फास्ट गॅस ठेवला तर लसूण लवकर करपले जाते. आता आपण ठेवूया असं जरा वेळ. अळूवडी तयार आहे. आता आपण ह्याच्यावरती थोडीशी वरून कोथिंबीर घालूया. आता आपण डाळ करतोय. मी कुकरमध्ये डाळ शिजवून घेतली आहे. मी डाळ शिजवताना टोमॅटो, हळद, मीठ आणि खोबरं घालूनच डाळ शिजवते. म्हणजे डायरेक्ट फोडणीला दिली, जिरं, मोहरी, हिंग घालून फोडणीला दिली की डाळ तयार. डाळीला उकळ आली आहे. आपण त्याच्यामध्ये आता कोथिंबीर घालूया. हे आपलं जेवण तयार आहे. पनीर मसाला, गार्लिक अळूवडी, सुक्या शेवया, गोड भात, भाकरी आणि इथे डाळ आहे. आता हे सांगतील कसं झालं आहे जेवण. काय पाहिजे बाबू? चालेल छान छान जेवण. पनीर एक नंबर लागलाय. अळूवडी बघूया. काय झालं बाबू? अळूवडीचा आयटम जो आहे ना एक नंबर आहे. तोडच नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. असेच व्हिडिओ रेग्युलर बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा स्वामी सारखा आम्हाला त्रास देतोय म्हणून खूप गडबड होते. चालेल, बाय.